गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही निघतोय पुन्हा एकदा नवीन प्रवासाला, नवीन भटकंतीचा प्रवास। तो कुठे असणार आहे, कुठे जाणार आहोत ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल। मी अजून रेडी देखील झालेली नाही, ते मी गाडीमध्येच होणार आहे बिकॉज नाहीतर खूप लेट होईल। सो आता आम्ही निघतोय, थोड्या वेळानं असंच कनेक्टेड राहा सगळा प्रवास जाणून घ्यायला। सो स्टे कनेक्टेड। तर आता आपण आलो आपल्या कारकडे, ही बघा ऑलरेडी जाऊन बसली। चला तर आपण आता निघूया इकडनं लवकरच अलिबागच्या दिशेने। हो काय मॅडम, काय करता? काय नाही, बसले आराम करते। तर कसं वाटतं तुम्हाला? वी आर सो एक्साइटेड, आम्ही खूप एक्साइटेड आहोत। आता आम्ही जातो आहोत कुठे? अलिबाग। लेट्स गो। सो आता आम्ही कारमध्ये आलेलो आहोत, बाईक तिथे आम्ही पार्क केलेली आहोत। आता आम्ही आमच्या पुढच्या दिशेने वळणार आहोत। आम्ही जात आहोत आज अलिबागला, तिथे फिरण्यासाठी आज जातो। आज आमचा भटकंतीचा प्रवास अलिबागच्या दिशेने आहे। आम्ही खूप एक्सायटेड आहोत। सो कनेक्टेड राहा सगळा ब्लॉग, सगळा प्रवास बघण्यासाठी। सो स्टे कनेक्टेड। बोल, स्टे कनेक्टेड। स्टे कनेक्टेड गाइज। येस, चलो। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती। मोरया। चला चला। सो मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत कुठे? पनवेल क्रॉस केलेलं आहे आम्ही। आता इथून 1.5 तास दाखवतोय मॅप वरती पुढे पोहोचायला। मला तर आतापासूनच कसं तरी व्हायला लागले, ऊन पण खूप लागतंय। मी कॅब कॅरी केली आहे। सो आता 1.5 तासामध्ये आम्ही पोहोचूच, तोपर्यंत कनेक्टेड राहा। अजून काय बोलायचं, मला भूक पण खूप सारी लागलेली आहे। बघू कुठेच तरी थांबू आणि वडापाव वगैरे खाऊ। मला खूप भूक लागलेली आहे बिकॉज सकाळी नाश्ता नाही घ्यायला, फक्त चहा घेतली होती, त्याच्यावरच जाऊन आम्ही। हे तर नाही खाणार आहे बिकॉज डाएट फॉलो करतात, हेल्थ कॉन्शियस। मी खाणार आहे, माझ्याने नाही होत बाबा एवढं। सो मला भूक लागलेली आहे तर मी खाईल। आता 1.5 तासातच आम्ही पोहोचू। सो कनेक्टेड राहा, सगळा प्रवास बघायला। स्टे कनेक्टेड। की आम्ही जात आहोत अलिबागला, कुलाबा फोर्टला। ॲक्च्युली फर्स्ट आम्ही शिवनेरी ठरवलं होतं की शिवनेरीला जायचं आहे, बट तिथे थोडा टाईम जाणार, जास्त 5 तास पोचायला लागणार होते आणि आम्हाला ऑलरेडी निघायला उशीर झाला होता। म्हणून थोडं जे जवळ डिस्टन्स होतं तर अलिबाग होता, कुलाबा फोर्ट। सो आम्ही ते सडन आम्ही प्लॅन चेंज केला आणि आता आम्ही अलिबाग फोर्टला जातो। पेट पूजा झालेली आहे। आता आम्ही थोडंसं ढकललंय जरा, मला तर खूपच बरं वाटतंय। आणि नाही म्हणता तरी बरंच खाल्लेलं आहे। पोहे खाल्लेले आहेत, एकदम हायफाय वाले पोहे खाल्लेत आम्ही। वाटाणे वाले पोहे खाल्ले, वाटाण्याचा। आणि मी वडापाव खाल्लेला जो की मला खायचा होता, तो खाल्ला। एक पार्सल घेतलाय बिकॉज तो मला हेवी झालेला, मोठा वडापाव होता। प्राइस वाईज मोठा होता तो। सो ठीक होता, टेस्टला मस्त होता, वर्थ होता प्राइस वाईज पण, सर्व्हिस पण चांगली होती। सो आता आमची पेटपूजा झालेली आहे, आम्ही पुढच्या प्रवासाला आता आम्ही निघत आहोत। सो स्टे कनेक्टेड।
सगळं स्टे कनेक्टेड. स्टे कनेक्टेड, स्टे कनेक्टेड. चलो तर आपण सेटअप चालू केलं आता. आपण आपला हॉटेलला प्रवास करूया. खातेस काय? स्मेल घेते. अच्छा, चाफ्याचा स्मेल एक नंबर. सेट बेल्ट लावला. तू असं टर्न मारले की मी दिसणार. येस. हा सीट बेल्ट नाही लावला ना. व्हेरी गुड. सीट बेल्ट लावतो ना. बेस्ट सीट बेल्ट नेहमी लावत जावा. सॉरी का? ते कॉफी मी मध्ये. तर गाईज अलिबाग साठी इकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा एक. तर हा लेफ्ट तुम्ही विसरू नका, भरपूर लोक मागे आलेत. लेफ्टने आतमध्ये. हा तेच माझ्या सबस्क्रायबर्स लोकांना समजेल तुला काय. अजून बोलू शकला असता 2 रस्ते. वरती जाणाऱ्या रस्त्याऐवजी तुम्ही खाली जाणारा रस्ता प्रेफर करा. दिस इज नॉट लेफ्ट साइड. ठीक आहे ना. होतं कधी कधी जसं माझ्याकडनं होतं ना तसं. क्या करू. चतुर बोलतो. चेचूर काय चेचूर. आम्ही चेचूर बोलतो. चेचूर. आम्ही लहानपणी नानूला त्याला पकडायची, दोऱ्याला बांधायची, काय करायचे? शेपटी बांधून ठेवायची. असंच काय माहिती काय मजा यायची त्याला. बिचाराला त्रास तुम्ही देत होता. ऍक्च्युली आता असं फील होतं यार की लहानपणी किती मोठा त्रास होता. चेचूरला तुमच्या. तर आता 23 मिनिट्स आर लेफ्ट टू रीच. अर्धा तासात आम्ही पोहोचूच डेस्टिनेशनला. आय एम सो मच एक्सायटेड बिकॉज आम्ही ज्या फोर्टला चाललो आहोत तो फोर्ट आहे पाण्यामध्ये. येस. याच्या आधी देखील आम्ही अलिबागला आलो होतो बिफोर मॅरेज, लग्नाच्या आधी. त्यावेळेला आम्ही जंजिरा फोर्टला गेलेलो. तो देखील पाण्याच्या आतमध्ये आहे. त्याला अजिंक्य फोर्ट असं म्हटलं जातं. त्याचा व्लॉग देखील माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळेलच. पण त्यावेळेला मी न्यू होते त्यामुळे एवढा काय व्हिडिओज नाही आहेत त्याच्यात. बट आम्ही पुन्हा एकदा ट्राय करू जंजिऱ्याला देखील नंतर कधीतरी विजिट करायचा. हो ना. येस. सो आता आम्ही कोलाबा फोर्टला जो जातो तो पाण्यामध्येच आहे. बघू आता तिथे गेल्यानंतर कळेल की त्याला काही तिकीट आहे, चार्जेस आहेत की नाही. आम्हाला पण आयडिया नाही. आम्ही फर्स्ट टाइमच जातोय. सो कनेक्टेड राहा. स्टे कनेक्टेड. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत अलिबागला. आता 7 मिनिट्स मध्ये आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. बघू आता. आय एम सो मच एक्सायटेड. अजून काय बोलायचं आहे काय कळत नाही मला ऍक्च्युली काय बोलायचं. थोडी खूप दिवसानंतर मी असा मोठा ब्लॉग करते त्यामुळे थोडस कळत नाहीये. आता मी पार्किंग शोधतोय. मोस्टली तरी ट्राय करू फ्री पार्किंग कुठे मिळते. बघू. आम्ही पोहोचलो आहोत. आम्ही आता बीच जवळ आहोत ना. तुम्हाला दाखवते आम्ही पार्किंगचे चार्जेस पे केलेत. 50 रुपीज 4 व्हीलर साठी आहे. हे बघा रिसिप्ट. पार्किंग असं नाही लिहिलंय पण पार्किंगच आहे ना. हे व्हेकल चार्जेस सिंगल जर्नी 50 रुपये. हे बघा. आय डोंट नो हे उलट दिसते मोबाईल मध्ये. मी ह्याचा पण व्हिडिओ टाकेल. बट हे 50 रुपीज चार्जेस आहेत 4 व्हीलर साठी. घे ना बॅग. कोणती? माझी बॅग घेऊ? हा कोणती पण घे. माझी बॅग घे. गाडी आपली इथं पार्क केली आहे बघू शकता तुम्ही. पार्क केली
आम्ही निघतो आहोत पुढच्या रस्त्याला. आम्ही रेडी झालेलो आहोत. सो यावेळी चलो. What I'm asking that they both port joined आहेत का? एकच किल्ला आहे तो. पण ते इथून गेले की तिथे पण जाते ना. मे बी नको गेलोय मी चालत गेलो. चालत गेलं. आता चालत नाही जाऊ शकत. पाणी पण एवढं नाही नाही अरे ना शांत बसल्या. हां किती पण फास्ट गेलं तरी स्टेबिलायझेशन जबरदस्त आहे. किती पण फास्ट झालं तरी स्टेबिलायझेशन चांगलं आहे. नाही ती शांतराला उडते पण ते काय नसतं. दिसतोय आता. हां या साईडला गे ना पाणी. या साईडला आहे. पण आपण दिसलं पाहिजे ना. नाही 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 ग काढून तर बघ तू एखादा. वेळच चालू आहे. बोटमध्ये बसलोय आता आम्ही. किल्ल्याच्या दिशेला चाललोय आता. पुढे बघा दिसतं काय जायला का मला पाणी. थोडंसं तोपर्यंत थांबून जायचं. अडकवत पाहिजे. ए डायर काय सांग.
तिथे जाते. हा इकडच्या लोकल साठी मला घे तिथून लांबून लांब उभं आणि मला घे. एक वाजते कॅमेऱ्यासाठी. उद्या चांगलं मी पाणी काढू शकतो त्याच्यातून. अरे बस बस आंघोळ नाही करायची आपल्याला. गावची छोरी इथे पहिली इमारत होती वाटतं. नाही पडली आहे ती आता. म्हणजे इथं वास्तव्य होतं तेव्हा. म्हणजे सैनिक वगैरे राहत असणार. हा बाबा साप बीप असू शकतो इकडे. चला चल इकडनं. चल ते पायऱ्यानं वरती चढत काय चढून करणार असंच जरा. अरे पायऱ्या संपल्या. इथे मला वाटतं वॉशरूम नाही. हा कसला व्ह्यू येतोय ना. हे कासव खाली जाऊया. ते ओव्हर ऍक्टिंग करते. कसवाला कसवाला कॅमेरा खाली. गणपती बाप्पा.
असं वाटतं तुळशीला रोज कोणतरी पाणी टाकत असतं. तुळशीचं वृंदावन बघा किती मोठं आहे. आमच्या गवाळी काय करते? आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक नंबर ऑसम होता. खूप मजा आली. खूप बरेच आम्ही प्लेसेस हे केले आहेत, एक्सप्लोर केले आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. सो आता आम्ही इथून पुन्हा निघत आहोत बोटीच्या दिशेने. कसा होता तुझा एक्सपिरियन्स सांग जरा. छान होता, मजा आली. सो आता आम्ही पुन्हा बोटीच्या दिशेने जात आहोत. 1 तासाचा ऑलमोस्ट कवर केलात आम्ही 1 तास. त्याच्यात आता कार्टून छाटून 15 मिनिटाचं करायचं आहे. हां, तर आता आम्ही पुन्हा बोटीने रिटर्न जाणार आहोत. अँड आफ्टर दॅट बीच थोडंसं फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा घराच्या दिशेने आमच्या गाडीने. सो कनेक्टेड राहा. अजून थोडासा प्रवास जर्नी बाकी आहे, ती बघण्यासाठी कनेक्टेड राहा. झालं की मला दे. ॲक्टर चल. ते घोडागाडी पण जाते का काय? हां, तर आम्ही आता रिटर्न आलेलो आहोत बोटीने. पुन्हा बीचच्या किनाऱ्यावरती आलेलो आहोत. आमचा ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता तो कसा होता? एकदम मस्त होता. इथे जाताना बोटीची तिकीट ॲक्च्युली आम्हाला 200 पर पर्सन सांगितली होती, बट आम्ही त्याला कमी करून 150 पर पर्सन केली. त्याच्यानंतर मग आम्ही आता रिटर्न आलो आहोत. बट एक मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे, ते म्हणजे तिथे आतमध्ये गेल्यानंतरही तिकीट चार्जेस होते काहीतरी, बट आम्ही बघितलंच नाही ते. मी डायरेक्ट गेलो. हां, तर सिक्युरिटीवाला बोलतो की तिकीट घेतलं का? आम्ही बोला हां कॉन्फिडंटली. मला वाटलं ते बोटीचे चार्जेसमध्येच ते असतं. मग आलो सी ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, आम्ही इथून बोटीचं तिकीट काढून गेलो. मग आम्हाला वाटलं ती एकच सिंगल तिकीट आहे जी आम्हाला पुढे जाऊन पण कंटिन्यू होणार आहे.
बट तिथे जाऊन पण पुन्हा एकदा तिकीट काढायचे होते, जे आम्हाला आयडिया नव्हती, आम्हाला माहीत नव्हतं. मग आम्हाला त्यांनी विचारलं सिक्युरिटी गार्डने की तिकीट आहे का. आम्ही बोललो हो आहे. त्यांनी दाखव असं म्हटलं नाही, मग आम्ही दाखवलं नाही. हां दाखव का. आमच्यात असला ओव्हर कॉन्फिडन्स की हां आम्ही दाखवतो तिकीट. तर दाखव का म्हटलं, पण तो नाही बोलला. त्याला आमच्यावर विश्वास बसला चेहरा बघून. साधी भोळी माणसं वाटली त्याला एकंदरीत. मग आम्ही आतमध्ये गेलो आणि हां जर आम्हाला माहिती असतं किंवा तो तिकीट घर आम्हाला दिसला नव्हता, तो जर दिसला असता तर आम्ही काढलं असतो. हां मग बाहेर आल्यानंतर आम्हाला तो तिकीट घर दिसला आणि मग आम्हाला कळलं की याची वेगळी तिकीट होती जी की आम्ही नाही काढली. सो विदाऊट तिकीट आम्ही आलेलो आहोत. तसा ट्रेनचा प्रवास कधी कधी करतो तसा प्रवास केलेला. सो मध्ये मला ते तुला पैसे म्हणजे तिकीटचे पैसे तुला जर असं वाटत असेल द्यावे तर तू मला देऊ शकतोस, काय इश्यू नाही आहे. ठीक आहे, तर कनेक्टेड राहा पुढचा प्रवास बघायला. सो आता आम्ही रिटर्न आलो आहोत घरी. 5:30पर्यंत आम्ही बॅक टू होम झालो, घरी आलो. आल्यानंतर सर्वात प्रथम मी चहा बनवली, बिकॉज संध्याकाळ झाली आणि चहा मस्ट आहे. सो आता हा व्लॉग मी इथे सेंड करत आहे. होप तुम्हा सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. सो टिल देन टाटा बाय बाय. भेटूया लवकरच अशा एका नवीन व्लॉगमध्ये, नवीन भटकंतीच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत